नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो. बी भाग 1च्या या आपल्या संवादामध्ये कालच्या तासाला आपण पुन्हा एकदा नव्यानं 1-2 महिन्याच्या गॅपनंतर भेटलेलो आहोत. तत्पूर्वी 2 महिने 1 महिनाभर तुमचा तास 4-5 तास झालेलेच होते. आपण एका वेगळ्या विषयावरती विचार मंथन करतो आहे किंवा एका वेगळ्या विषयावरती तुमचा आणि माझा संवाद सुरू आहे. सिलेबस जो आहे तो भाषेचा सिलेबस जो आहे तो कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराच्या संदर्भात सातत्यानं फिरत असतो. माहिती आहे आपल्याला की पहिलीपासून आपण 12वी पर्यंत अगदी कथा, कविता, कादंबरी ह्याच मराठीचा अभ्यास करत आलो. मग काही व्याकरणाचा थोडा अभ्यास केला असेल. पण अलीकडं उपयोजित लेखनाला महत्त्व आलेलं आहे. कारण UPSC, MPSC ह्या स्पर्धा परीक्षेकडं आता मुलांचा कल वाढतो आहे. अशा वेळेला भाषेच्या विषयाला फार महत्त्व आलेलं आहे. भाषेवर स्वतंत्र पेपर आलेला आहे या MPSC, UPSCसाठी मेन परीक्षेला. मग त्याच्यावर स्वतंत्र वेटेज आहे. मराठीला तर तेवढंच आहे आणि मराठीचा तर स्वतंत्रच पेपर आहे. मग MPSC, UPSCचा अभ्यास ज्या वेळेला आपण करायला लागतो किंवा त्याचा अभ्यास ज्या वेळेला आपण करतो किंवा त्याच्या प्रश्नपत्रे स्वरूप जेव्हा आपण बघायला लागतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय, त्याच्यातली अचूकता आणि मग त्याच्यातलं अपेक्षित यश हे ज्या वेळेला आपण मिळवण्याचा धाडसानं प्रयत्न करायला लागतो तेव्हा ते प्रश्न कसे असतात, काय असतात, याच धर्तीवरती तुम्हाला त्याचा अभ्यास व्हावा. म्हणजे कथा, कविता, कादंबरी याच्यातलं वाङ्मयाचे तर प्रश्न त्याच्यात जरूर येतीलच. पण त्याहीपेक्षा सामाजिक वास्तवतेचे किंवा उपयोजित लेखनाला आज मराठी भाषा फक्त साहित्यापुरती मर्यादित नाही राहिली, तर मराठी आज पूर्ण उपयोजित लेखनामध्ये गेला आहे. उदाहरणार्थ मुलाखत, बातमी लेखन, त्यानंतर संवाद लेखन, तुमचा स्वतःचा बायोडाटा तयार करणं हे सुद्धा भाषेचा एक भाग आहे. यातून सुद्धा एक भाषा स्वतंत्ररित्या व्यक्त होते. अर्ज कसा करायचा नोकरीसाठी किंवा एखादं निवेदन कसं तयार करायचं याला विशिष्ट स्वतंत्र मूल्य आहे किंवा त्याच्याकडे कौशल्य आहे आणि हे सुद्धा आता शिकायला लागतं. सूत्रसंचालन कार्यक्रमाचं करणे, मनोगत व्यक्त करणे, आभार मानणे, प्रास्ताविक करणे, मुलाखत घेणे, मुलाखतीचे सुद्धा प्रश्न कसे असले पाहिजे. बघा TV मुलाखत घेणं ही सुद्धा एक कौशल्य असतं. ते कौशल्य त्यानं आत्मसात केलेलं असतं. एखाद्या कार्यक्रमाचं सुंदर निवेदन तुम्हाला ऐकायला मिळतं. तो निवेदक म्हणजे त्या असणाऱ्या कार्यक्रमाच्या एखादी माळ असते आणि त्याच्यातल्या त्या मण्यातला दोरा असतो. कोण केव्हा काय करणार आहे तो खुलवून सांगत असतो. या गोष्टीला खरं तर इतकं महत्त्व आहे. म्हणजे अलीकडं नुसतं साहित्य वाचून तुम्ही किती पुस्तकं वाचली यापेक्षा तुम्ही कसं बोलता, कसं मांडणी करता, मुलाखतीत तुम्ही कशी उत्तरं देता, अचूकता तुमची कशी आहे, तुम्ही किती सुंदर एखादी गोष्ट मांडणी करता. एखादा अभिनेता व्हायचा असेल, अभिनेत्री व्हायचा असेल, एखादा TVवरचा निवेदक व्हायचा असेल, बातमी सांगणारी एखादा निवेदक व्हायचा असेल तर त्याच्यासाठी भाषेचा अभ्यास अपेक्षित आहे आणि भाषेत कसा त्याचा अभ्यास केला जातो हेही शिकवलं. म्हणजे या गोष्टीला अलीकडे महत्त्व आहे. म्हणून अभ्यासक्रमामध्ये बातमी लेखन, मुलाखत लेखन, संवाद लेखन, वृत्तांत लेखन, अहवाल लेखन या गोष्टीला महत्त्व आहे. चित्रपटाच्या बाबतीमध्ये तर आहेच. म्हणजे एखादी कथा तुमच्या वाचनात आली, त्या कथेवर तुम्हाला पटकथा तयार करता आली पाहिजे आणि पटकथा लेखक जर तुम्ही झाला तर तुम्हाला किती पैसे भरपूर मिळतात. आणि ती पटकथा तुमची चित्रपटातनं जर आली तर नुसत्या अभिनेत्याला, दिग्दर्शकाला नुसतं महत्त्व असं नाही आहे. ती पटकथा ही काय कथा लिहिली कोणी आणि त्याच्यातलं संवाद, पटकथा तयार करणं म्हणजे संवाद लिहिणं. म्हणजे संवाद लिहिले कोणी आणि ते संवाद किती पॉवरफुल आहेत हे महत्त्वाचं. तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांची सिरियल बघितली असेल, आता ती संपलेली आहे. म्हणजे मागं 1-2-3 महिन्यापूर्वी तिचं 4-5 महिन्यापूर्वी तिचं शेवट झालं. पण 2-3 वर्षे ही स्वराज्य रक्षक संभाजी ज्या वेळेला सिरियल आपण पाहत होतो त्यावेळेस त्याच्यातले संवाद पॉवरफुल होते. संवाद हृदयाला भिडत होते. संवाद अंतःकरणाची ठाव घेणारे होते. संवादामध्ये प्रत्येक पात्राच्या वेगळा करारीपणा होता. एखाद्याकडे संयमाचे संवाद होते आणि ते संवाद
पुढच्याला सुद्धा अवाक करणार होते. प्रताप गंगावणे सातारेचे, तिथे संवाद लिहित होते. अनेक संभाजीवरची पुस्तकं त्यांनी वाचली आणि संभाजीच्या बाबतीमधलं त्यांनी कथा फुलवत 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 संवाद लेखनामध्ये आपलं स्वतःचं जीवन जे आहे, जीव जो आहे तो ओतलेला होता. मी काय म्हणतोय लक्षात येते? जुन्या मराठी जाणकार गाजलेल्या चित्रपटाचे पटकथा आणि संवाद एक व्यक्ती लिहायची. म्हणजे ती कथा पण तेच लिहिणार आणि त्या कथेचे संवाद पण तेच लिहायचे. आता एखादी पुस्तकातली कथा ज्यावेळी वाचायला लागतो त्यावेळी त्याच्यात संवाद असतात पण फार कमी असतात. पण पटकथा लिहिताना प्रसंग वर लिहिला असतो आणि त्या प्रसंगाला खाली संवाद लिहिलेले असतात. प्रसंग उभा करायचा म्हणजे बागेत बोलत बसलेले आहेत त्यावेळेला प्रसंग लिहायचा, इथं झाडं आहेत, झुडपं आहेत, आमका आहेत, काय असेल आणि तिथं संवाद दोघांचे, प्रियकरण प्रेयसीचे दोघांचे चाललेले ते लिहायचे आणि तेच बोलायचे. त्यांनी त्यात एका दुसरा त्यांनी शब्द थोडासा भरत घातला तरी काही हरकत नसते. पण संवाद लेखनाला विशेष महत्व आहे. आज काही काही सिरियलचे संवाद इतके सुंदर असतात की शब्दांचे ठेवण किंवा त्याला पुढच्या पात्राला ते एक पात्र दुसरं अवाक करत. काय संवाद असतात. म्हणून संवाद लेखनाला महत्व आहे. जुन्या जाणकार गाजलेल्या चित्रपटाचे पटकथा आणि संवाद शंकर पाटील लिहित होते. ग्रामीण कथाकार शंकर पाटील, द मा मिरासदार, दिनकर द पाटील तर चित्रपटामध्ये दिग्दर्शक आणि पटकथा संवाद लेखनच करायचे. आज कितीतरी माणसं आहेत. एखाद्या सिरियलचं पटकथा लिहून त्याचे संवाद लिहिणाऱ्याला कितीतरी पैसे मिळतात. मुंबईमध्ये ते आपल्याला दिसत पण नाही. आपल्याला अभिनेता अभिनेत्री पडद्यावर दिसते, दिग्दर्शक पटकथा लिहिणारा हे कुठे दिसतात आपल्याला? कोण आहेत माहिती पण नसतं. महाराष्ट्राची हास्य जत्रा तुम्ही बघत असाल, त्याचं दिग्दर्शन करणं, त्याची कल्पकता मांडणं, मध्ये आधी त्यांचा काही काही वेळेला प्रसंगी ते आवाज पण देतात पण ते आपल्याला कसल्या चेहऱ्याचे आहेत माहीत पण नाही. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी तर नाव येतं बघा, मी ऐकताय ना? सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी ही दोन माणसांनी ती महाराष्ट्राची हास्य जत्रा ही जी सिरियल आहे ती चालू ठेवलेली आहे. त्याच्यात सगळे तुम्हाला दिसतील पडद्यावर. समीर चौगुले दिसेल, विशाखा सुभेदार दिसेल, प्रसाद खांडेकर दिसेल, तो म्हणजे मोरे ते दोघं दिसतील, हे सगळे दिसतील तुम्हाला. नम्रता संभेराव दिसेल, हे सगळे त्यांना तुम्ही बघाल. पण त्यांचा ॲक्ट बसवून घेणं, त्यांना अभिनय शिकवणं, त्यांना ह्या वेळेला हे म्हणायला लावणं, त्यांचं व्यवस्थित शूट करणं, त्याच्यात भर टाकणं, लेखकानं लिहिलेल्या त्या स्किटमध्ये काही कल्पकता आणणं, हे काम ते दिग्दर्शक करत असतात. आणि ते सचिन मोटे, सचिन गोस्वामी. काय म्हणतोय लक्षात येते? त्याला महत्वाचं स्थान आहे. आणि म्हणून मित्रांनो, या अंगानं याचा विचार जर आपण केला तर पहिला टॉपिक जो आहे तो आपला संपलेला आहे. कोणता? चित्रपट म्हणजे काय, चित्रपट माध्यमांतर, दिग्दर्शकाचा दृष्टिकोन, आस्वाद, छायाचित्रण, या 5 गोष्टीचा पहिला टॉपिक जवळजवळ 5-6 तासात संपला. आता पुढचा चौथा टॉपिक हा चित्रपटाच्या बाबतीतला घेतला की आपल्या 6 कथा या सिलेबसमधल्या राहतात. हा चौथा टॉपिक काय आहे? भाग 4 काय आहे? तर चित्रपटाची कथा पटकथा. कथा आणि पटकथा त्याच्यातला फरक काय हे बघायचं. संवाद लेखन चित्रपटाचं कसं आहे ते बघायचं. चित्रपटाचं संगीत आणि गीत बघायचं. चित्रपटामधला अभिनय कसा असतो हे बघायचं. ध्वनी आणि प्रकाश योजना. ध्वनी म्हणजे आवाज. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये ध्वनी पण दिला जातो. तिकडं संगीत बँडच बसलाय, तो त्या वेळेला संगीत देतो, धून मारतो. म्हणजे प्रकाश योजना कोणीतरी करताय, लाइटिंग कोणीतरी देत आहे. वेशभूषा त्याची कोणीतरी करणारं कॉस्ट्युम डिपार्टमेंट आहे, त्याची वेशभूषा करणारी स्वतंत्र माणसं आहे. संकलन आणि संपादन पण महत्वाचं आहे. चित्रपटाचं शूटिंग केलं की लगेच चित्रपट पडद्यावर येत नसतो. पहिल्यांदा संकलन, त्याचं शॉट, वेगवेगळ्या ठिकाणचे सगळी दृश्य चित्रीकरण करून घेणं, त्याचं संपादन करणं म्हणजे त्याच्यातला अनावश्यक भाग काढून टाकणं, रिपिटेशन भाग काढून टाकणं, ती चित्र जोडणं, एका प्रसंगातून दुसरा प्रसंग कसा घडला त्याच्यातनं ते व्यवस्थित जोडणं, आपण एडिटिंग म्हणतो त्याला, एडिटिंग. संकलन, संपादन महत्वाचं. आणि सगळ्यात शेवटाचा महत्वाचा आपण घेतलेलाच आहे अगोदर, चित्रपटाचा आस्वाद, तो बघितलाच आहे. म्हणजे या एवढ्या गोष्टी आपल्याला पेपर क्रमांक या ऐच्छिक मराठीमध्ये टॉपिक नंबर 4 मध्ये बघावयाचे आहे. आणि त्याला एक वेगळं मूल्य जे आहे
ते प्राप्त होणार आहे. आणि म्हणून भारतीय माणूस हा मुळात गोष्टी वेल्हाळ आहे, हे लक्षात ठेवा. गोष्ट सांगणं त्याला आवडतं, गोष्ट ऐकणं पण त्याला आवडतं. आणि म्हणून ऐकण्यापेक्षा ही गोष्ट चित्रपटाच्या द्वारे जर प्रत्यक्ष पडद्यावरती पाहिली मिळाली तर ही एक वेगळीच कल्पकता आहे, ही एक वेगळीच घटना आहे. डिसेंबर 1895 या दिवसाच्या सायंकाळी ही गोष्ट सत्यात उतरली. मी किती गोष्ट सांगायला लागलोय. डिसेंबर 1885 किंवा सॉरी 95 1895 या साली ही गोष्ट वास्तवामध्ये उतरली. लुमिएर बंधूंनी सिनेमॅट्रोग्रामचं प्रथम प्रात्यक्षिक पॅरिसमध्ये कॅफे ग्रँडमध्ये केलं आणि तिथं सिनेमाचा पहिला जन्म झाला. प्रत्यक्ष करून दाखवलं त्याने. आणि मग त्याचा पुढचा प्रवास जो आहे तो कसा झाला. आता तो परदेशामध्ये तसा 19व्या शतकाच्या अगदी उत्तरार्धामध्ये हा चित्रपटाचे फोटो चलचित्रण पहिल्यांदा तिने तिथं ते प्रयोगांचे कुणीतरी निबंध लिहिलेला होता आणि तो निबंध वाचून त्याच्यातनं दुसऱ्यानं कल्पकता तयार करून ते मांडलेलं होतं. पण आपल्याकडे हे वास्तव कधी उतरलेलं आहे. याच्या अगोदर थोडंसं आपण पाहिलेलं आहे. पहिल्या या अभ्यासक्रमाचा पहिला टॉपिक सिलेबस सोडल्यानंतर दुसरा जो आपण चित्रपटाचा पहिला टॉपिक बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला मी ते बरीच उदाहरणं दिली, बरेच गोष्ट त्याची कल्पकता सांगितली. म्हणजे धुंडीराज गोविंद फाळके, अर्थात त्यांना दादासाहेब फाळके असं म्हणतात, यांनी 1913 मध्ये पहिला भारतीय चित्रपट, भारतीय बनावटीचा पहिला चित्रपट बनवला. त्याचं नाव राजा हरिश्चंद्र. मी तुम्हाला राजा हरिश्चंद्र त्याचे फोटो त्याचे सगळं दाखवले, मागच्या वेळी बघितलेले आहे. नसेल तर आणखी परत एकदा ते दाखवता येईल. म्हणजे भारतामध्ये जी गोष्ट कधीही घडणारी नव्हती, घडू शकत नव्हती, ती गोष्ट घडवून दाखवण्याचं काम धुंडीराज फाळके यांनी केलेलं आहे, दादासाहेब फाळके यांनी केलेलं आहे. आपल्याला सर्वांचा आज जो चित्रपट आवडतो ना, बघतो ना आपण, त्याचा कसा जन्म 1913ला झालाय बघा. जवळजवळ त्या चित्रपटाला त्याचा जन्म होऊन जवळजवळ आता 100 वर्षे होऊन गेलेली आहे आणि वरती 7-8 वर्ष झाली आहे, 107 वर्ष होऊन गेलेली आहे. सिनेमा हे स्वतंत्र वृत्तीच्या माणसाच्या हातातील एक भव्य आणि अमोघ अस्त्र आहे. माणसाची स्वप्न, त्याच्या भावना, प्रेक्षकांशी प्रेरणांचं एक ब्रह्मांड व्यक्त करण्याचं एक उत्तम साधन आहे. माणसाच्या निद्रावस्थेमध्ये त्याचं मन वेगवेगळ्या प्रकारे जसं काम करतं तसं त्याच्या मनातल्या वेगवेगळ्या भावना पडद्यावरती दिसायला लागतात. काय असतं बघा, दादा कोंडकेंचे सिनेमे बघितलेत का. दादा कोंडके एखाद्या वेळेला आरशात बघतात आणि आरशात दुसरा त्याचा रूप दिसतं आणि त्या आरशातलं रूप त्यांच्याशी बोलायला लागतं. म्हणजे एक मन आपलं जे आहे ते दुसरं मन तुमचं बोलायला. किती प्रतिमा आहेत. मानवी अभिव्यक्तीचं सगळ्यात प्रभावी माध्यम चित्रपट आहे. माणसाला व्यक्त होण्यासाठी सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणून चित्रपटाकडं एकंदरीत पाहायला मिळेल. म्हणजे चित्रपटाची कल्पकता, त्याची हाताळणी, चित्रपट म्हणजे जणू स्वप्नावस्थेत जाणतेपणी केलेलं अनुकरण, असंही अनिल झरकर यांनी आपली मत मांडलेलं आहे. आणि म्हणून भारतीयांनी सिनेमाकडे पाहण्याची दृष्टी पहिल्यांदा काय केलेली आहे तर दृष्टी खूपच संकुचित ठेवली आहे. कारण भारतामध्ये नुसता चित्रपटच आहे असं नाही आहे, तर विविध लोककला आहेत. प्रत्यक्ष रंगभूमीवरती किंवा प्रत्यक्ष गावागावामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष एखादी कला बघायला मिळते. म्हणजे ती त्यांना आश्रय दिलेला आहे. संगोपन करणारी भारतीय मानसिकता सिनेमाच्या बाबतीमध्ये सिद्ध होऊ शकत नाही. सिनेमाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे का, टॉलस्टॉय काय म्हणतो. तो असं म्हणतो की गतिमानतेत गूढ ईश्वरी वरदान लावलेलं एक महान माध्यम. गतिमानता, माणूस जेवढा धावायला लागला त्या गतिमान व्यवस्थेमध्ये ईश्वरी वरदान लाभलेलं एक महान माध्यम आहे. सिनेमाला गांधीजींनी जुगार सट्टा या रांगेत उभं केलेलं होतं त्यावेळेला. कारण सिनेमानं कोणतरी बिघडतंय, सिनेमानं कोणतरी नुकसान त्याचं होतंय असा त्यांचा समज त्यावेळेला असेल कदाचित. जुगार सट्टा असं उभं केलं. त्यांच्याच जीवनावर अनेक सिनेमे आज निर्माण झाले आहेत, गांधीजींच्या जीवनावर. आणि म्हणून टॉलस्टॉयपेक्षा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव भारतीय मानसिकतेवर जाणवतो. आणि म्हणून
कारण सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन सामान्य माणसाचा बघा, कर्मणुकी एका बाजूला जरी असला तरी दुसऱ्या बाजूला सिनेमामुळं काहीतरी वाईट आहे घडतंय, सिनेमामुळे समाज बिघडतोय, तरुण बिघडतोय, वाईट संदेश समाजात जातोय सिनेमामुळं. आणि ते एका अर्थानं काही प्रमाणात जरी खरं असलं तरी 100% नाही किंवा अगदी 10% सुद्धा ते खरं नाही. कर्मणूक आणि समाज प्रबोधन हे चित्रपट करतो. आता तुम्ही काय दाखवायचं हे महत्त्वाचं. म्हणजे आज पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून तुम्ही अंगप्रदर्शन चित्रपटात करायला लागला की भारतीय संस्कृती कुठेतरी विसरला, हा साहजिकच येणारा अर्थ आहे. आणि म्हणून सिनेमा म्हणजे सेकंदाला, बघा सांगितलं काय मानसिकतेवर, सिनेमा म्हणजे सेकंदाला 24 वेळेला मांडलेलं सत्य, सेकंदाला 24 रेटनं किंवा त्याच्यातनं मांडलेलं सत्य एका पाठोपाठ एकत येत असतं, असं म्हणणारा गोदार आजही दादासाहेब फाळकेंच्या सोबत समजून घ्यायला हवा. जगभरात सिनेमा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे, स्वतंत्र विद्याशाखा झालेला आहे. सिनेमा फारसं जवळ केलं नाही, पण सिनेमा माध्यमाचं सामर्थ्य समजून घेणं आवश्यक आहे. सिनेमाची मात्र एक स्वतंत्र भाषा असते बरं, दृष्टी असते. हे जाणून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला चित्रपटाचा अभ्यास लावलेला आहे. चित्रपट तुम्ही बघता, चित्रपट म्हणजे काय तुम्हाला सगळं माहीत आहे, स्टोरी तुम्ही लगेच सांगाल, पण हा चित्रपट म्हणजे काय त्याच्यावर तर चिंतन मनन, चित्रपटाची इतर सगळ्या तांत्रिक बाबी, त्याच्यातला व्यवसाय, त्याच्यातली कलात्मकता, त्याच्यातलं छायाचित्रण, त्याच्यातलं दिग्दर्शक, नटाची भूमिका, हे काय आहे याच्याविषयीचं कधी चर्चा, विवेचन, चिंतन, मनन आपण कधी केलंय का? त्याच्यावर कधी मांडणी केली का? आणि ती परीक्षेत मांडायची. परीक्षेत म्हणजे काय, याच्याविषयीचं चित्रपटाविषयी मांडणी सातत्यानं करावायची आहे. या व्यवसायामध्ये दरवर्षी अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. भारताचाच विचार केला तर 100 करोड कमवणारा हिंदी सिनेमा आज सामान्य मानला जातो. प्रचंड म्हणजे आता इतका 100 करोड मिळवण्यात तर फार कमी म्हणतात. सिनेमामध्ये 100 करोड फार करावेत. मराठीमध्ये सैराटनं 100 करोड केले बघा. आणि म्हणून चित्रपटाच्या बाबतीमध्ये हा सगळा विचार आहे. आता चित्रपटाची कथा पटकथा बघताना त्याच्या अगोदर थोडीशी व्याख्या आपण मागच्या वेळी बघितलेलीच होती. काय चित्रपटाची व्याख्या आहे? यंत्राच्या साह्यानं दृकश्राव्य पद्धतीनं घडणारी एक उत्कंठापूर्वक गोष्ट म्हणजे चित्रपट. त्याची इंग्रजी व्याख्या पण आहेत. पण मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये चित्रपटाबरोबर दूरदर्शनवर दिसणाऱ्या विविध मालिकांचा वाटा सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि या क्षेत्रात खूप आज आकर्षण आहे. चित्रपटा टी व्ही बाबतीमध्ये इतकं आकर्षण आहे समाजामध्ये आज की कलावंत उभं राहण्याची इच्छा सुद्धा असणाऱ्या किंवा जाणणाऱ्या प्रत्येकाच्या घराघरात पडद्यावर दिसायला प्रत्येकाला वाटतं की आपण चित्रात, प्रत्येकाला वाटतं आपण पडद्यावर दिसलं पाहिजे. म्हणून आपण फेसबुकला आपला फोटो टाकतो, व्हिडिओ टाकतो. आपल्याला ते मोठं पडद्यावरती दिसायचं, टी व्हीवर दिसायचं स्वप्न साकार होत नाही. पण या सर्व गोष्टींचं विवेचन त्या माध्यमातून, या जाणीवेतून इथं होणं हे तितकंच एकंदरीत गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रहो, थोडीशी ही सगळी चित्रपटाच्या या 4थ्या टॉपिकची थोडीशी प्रस्तावना आपण पाहिलेली आहे. आता ह्याच्यातला पहिला मुद्दा जो आहे तो चित्रपटाची कथा. कारण चित्रपटाला कथा असल्याशिवाय, सिरियलला पण कथा असते बरं का, पण ती लांबवत जाते. पहिल्या महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात चांगली वाटणारी सिरियल नंतर ती रटाळ वाटायला लागते. नंतर ती कथा सोडून बाजूला कुठेतरी गेलेली दाखवते. नंतर आपल्याला बेचव वाटायला लागते. मागच्या 3 महिन्यात एखाद्या सिरियलचा TRP 1 नंबरला जर असला तर तो पुढच्या 7-8 महिन्यामध्ये दुसऱ्या सिरियलनं पुढे घेतला असून ती कुठेतरी लांब 10व्या-12व्या याच्यावरती गेलेली असते. हे महत्वाचं. स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल मात्र शेवटपर्यंत दर्जेदार ठरले आणि त्यांनी त्या वेळेत ती संपवली सुद्धा. पण एक सिरियल पूर्वी 10 वर्ष चाललेली आणि आत्ता सुद्धा एक सिरियल 5 ते 6 वर्ष चाललेली आहे, रानाची चाललेली आहे. ते आता त्या बघणाऱ्यांची संख्या कमी झाली. का झाली? एकच गोष्ट जास्तीत जास्त माणसाला जास्त बघू वाटत नाही. म्हणून सिरियलला काही कथा वाढवता येईल, पण चित्रपटाला 2.5 तासामध्ये, 2.25 तासामध्ये तेवढी कथा तिथं त्याला कव्हर करावी लागते आणि त्यामुळं त्याला एक मूल्य प्राप्त झालेलं असतं. म्हणून या टॉपिकमधला
पहिला मुद्दा जो आपण समजून घ्यायचा आहे ते चित्रपटाची कथा. आपण लहानपणी आजीकडून ऐकलेली एखादी गोष्ट, रंजक गोष्ट सुद्धा एक कथाच असते. अकबर बिरबलाच्या सुद्धा कथाच असतात. मात्र आपल्याला ऐकलेली किंवा वाचलेली एखादी कथा चित्रपटाची कथा होईलच असं नाही. प्रेक्षकांना बांधून ठेवेल, सुसंगत मांडणी असलेली, संभाव्य वाटणारी एखादी विलक्षण गोष्ट कथा होते. सगळ्याच कथा काही चित्रपटाच्या कथा होऊ शकत नाही. सुमार दर्जाच्या पण काही कथा असतात. पण परिणामकारक असणारी एखादी गोष्ट सुद्धा त्या कथेच्या माध्यमातून ती मांडता येते. आणि म्हणून कोणत्याही अभिरुची संपन्न व्यक्तीला भावणारी एखादी गोष्ट चित्रपटातून येऊ शकते. एखादं व्यक्तिचित्रणाचा, एखाद्या जीवनाचा प्रवास सुद्धा त्याच्या कथेच्या माध्यमातून, म्हणजे सचिनवर चित्रपट आला, धोनीवर चित्रपट आला. पहिल्यांदा धोनीवर आलेला गाजला, पण सचिनवर आलेला चित्रपट फार लोकांनी बघितला नाही. कारण त्याचे शॉटच फक्त प्रत्यक्ष ते बघितलेलेच त्याच्यात दाखवले. त्याच्यात व्यक्तिचित्रणावर फार कमी हे केलं गेलं, किंवा त्या ज्याला घेतलेलं होतं त्याचा अभिनय नाही दिसला. हे अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून चित्रपटामध्ये एक वेगळं विवेचन असतं. आणि म्हणून कथा नक्की झाली की त्याबाबत खोलात जाऊन संशोधन करावं लागतं. उदाहरणार्थ काळ, भाषा, पेहराव, लकब, वेशभूषा, केशभूषा, घरातील वस्तू इत्यादीचा अभ्यास केल्यानंतर ती कथा चांगल्या पद्धतीने घडते. म्हणजे कसं आहे, कथा, संपूर्ण कथा, एखाद्या गोष्टीत कशी कथा असते, सैराटची कथा बघा, किंवा धनगरांची भटकंती, खोडा कथा बघा. ह्या कथा परिणामकारक असतात. किंवा बनगरवाडी, व्यंकटेश माडगुळकरांची कथा, आणि त्याच्यावर कथा ती आहे, आणि ती कादंबरीच्या रूपाने बनगरवाडी आली, आणि पुन्हा त्याच्यावर चित्रपट निघाला. म्हणजे एक वन लाईन हा शब्द सिनेमा क्षेत्रात फार सतत वापरला जातो. वन लाईन, एका वाक्यात किंवा एका परिच्छेदात कथानक प्रकट होत असलं तर त्याला वन लाईन असं म्हणतात. वन लाईन एका कथाकल्पना असते, ती विकसित होते. कथेचं मूळ बीज स्वरूप म्हणजे वन लाईन. कथाकारानं प्रमुख 3 टप्पे असतात. त्यानं कथाकार काय करतो, आरंभ, मध्य आणि शेवट. ते एवढ्यातच त्यानं ती कथा बसवलेली असते, आणि त्याच्यातनं संवाद लेखन करून, प्रसंग लिहून ती कथा साकार होत असते. आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं गरजेनुसार विकसित होऊन जाणारी एखादी गोष्ट 2.5 तासामध्ये दाखवणं, 2.25 तासामध्ये चालवणं, आणि ती कथा खुलवत जाते. काही चित्रपटांना अभिनयच नसतो चित्रपटात फारसा, पण कथा सुंदर असते, पटकथा सुंदर, संवाद चांगले असतात. काही चित्रपटांना कथा नसतेच, पण अभिनयानं तो चित्रपट प्रभावीरित्या ठरलेला असतो. पण हे सगळ्या गोष्टी जमून आल्या की तो टॉपला गेलेला असतो. मग त्याला पुरस्कार मिळतात. विषयाचं पण मांडणी चांगली केलेली असते. तर एकंदरीत हा संपूर्ण विचार मित्रहो फार चांगल्या पद्धतीने एकंदरीत गेलाय. आता आपण प्रास्ताविक आणि चित्रपटाची कथा इथपर्यंत पोहोचलेलो आहे आपल्या वेळेच्या मर्यादेमुळं. आणि आता यानंतर आपल्याला त्या चित्रपटाच्या कथेची पटकथा कशी तयार करता येईल, कशी केली जाते, त्याला काय महत्त्वाचं स्थान आहे, आणि त्याचा संवाद पण कसं महत्त्वाचे आहेत, हे पुढच्या तासाला आवर्जून बघूया. धन्यवाद.